कुठे आहे आपला पिलर? कुठला याच्यातनं आपण समजणार की आपली कुठली हद्द आहे? पिलर्स आपण लावले बघा, त्या बॅक साईड पलीकडे आपली जागा आहे. कुठे? या पिलर्स आहेत ना, त्याच्या बॅक साईडला पलीकडे आपली जागा आहे. ती तर कदाचित ती मँग्रोव्हवाल्यांची पण होऊ शकते. हा पोरगा काय करतोय इथे? काहीतरी इथे पण काम चालू आहे. हा, पण आता ही पिलर आपली आहे की मँग्रोव्हवाल्यांची कसं समजणार? पहिली आपण लावली होती. हा, पण मला असं वाटतं की जर ही इथपर्यंत आहे, कुठपर्यंत काय आहे, कारण तिथे हे जे सगळं ग्रो झालेले हे मँग्रोव्ह दिसत आहेत मला तर. हा, तर मग ती मँग्रोव्हची इथपर्यंत आहे काय आहे? कारण ती हायटाईड मध्ये त्या पाणी पूर्ण इथे येत असणार. हो, तर म्हणून तुम्ही फाइंड आउट करा, कारण तुमच्या डिमार्केशनचा मला दिसत नाही हा पिलर तुमच्या नसावा, कारण नाहीतर ग्रीन कलर दिसतात तुमच्या जे असतात ना, ग्रीन कलर. ग्रीन कलर मारले बघा, नंबरिंग पण पडलेले ते बघा, ते टायर वर टाकले बघा, रिंग टाकले बघा, अशी क्रॉस गेलेली. हे बघा इथे एक पिलर आहे बघा इथे. हा, इथे हा सर्वे नंबर काय आहे? आता सपोज तुमचा हा जो आहे ना, हा पिलर, आता हे बघा इथे हा जो स्ट्रक्चर आलेला आहे हा पूर्ण तुमच्या भागातच मग चाललेला आहे. तुम्ही जर इथे बघितलं, आता ये जरा, हा जो पिलर आहे, हा पिलरचा जर स्ट्रेट पण असं करून बघितलं ना, तर ती आतमध्ये आपला पिलर बॅक साईडला, बॅक साईडला. याच्यावरून जरा जाऊन बघू. नाही, याच्यावर चढून म्हणजे इथून काही जागा आहे दिसेल आपल्याला पुढे. कारण तुमचं जर सपोज तिकडनं असं आलंय, परत इथे मध्ये कसं काही एक पिलर आला, म्हणजे तुमचं ते प्रॉपर एक फेन्सिंगचं तुम्ही. नाही, मी ते नाही म्हणते, पण तुमचं जर सपोज आता बघ इथे कसलं सांडपाणी येते, कुठून हे घेत आहेत हे सगळं बघा, पाणी येतंय सगळं ह्याच्यात, किती घाण वास मारते सगळं. तर आता हा जो पिलर असा आला, इथे आपण एक मध्ये इथे बघितलं ना, इथे कुठे इथे दिसतंय तुम्हाला? हा, इथे एक मध्ये आहे, आतमध्ये आहे. अच्छा, कुठे तुला कुठे दिसला अजून? नाही, मला वाटलं हा आमचा नाही ना, हे तर कसलं दुसरं काहीतरी केलंय लोकांनी. नाही, पण ह्याच्यावर पण हे जर तुमच्याच लँड आहे, ह्याच्यावर पण कोणतरी काहीतरी करताय, कोणाला काही हिशोबच नाहीये, कारण इथे काही केलंच गेलं नाहीये. पॅस्चर लँड सारखं सगळं आहे आणि गवत लावून ते भैया बिया लोक वापरत असणार. ही डिमार्केशन है ना. तर मग आपण ह्याचं कसं हे करतो, म्हणजे नियोजन काय करतो काही माहीतच नाहीये. इथे काय चाललेलं आहे हे सगळं करून. हा पाणी जो येते, मला असं वाटतं इथे कुठेतरी कॅटल शेड असावा. आणि हे बघा तुमचा डोंगर भाग, म्हणजे तुमच्या डोंगराचा जो पूर्ण इथे वाहून येते, मग त्याला आपण कसं नियोजन करायचं आणि ह्या फॉरेस्ट एरियाचा काय तुम्ही वापर करणार, किंवा कसं ह्याला व्यवस्थित अजून प्लांटेशन वगैरे करून, कारण ह्या सगळ्या लँडमध्ये बांबू आरामात लावू शकता. हां, आणि इथे काही लोकांना ज्यांना तुम्ही याला ठेवणार त्याला काहीतरी मदत होईल आणि लाईव्हलीहूड आणि ह्याच्यासाठी चांगलं होऊन जाईल. बरोबर ना? बरोबर. मग तसं विचार करा, कारण आता इथून बघ पिलर इथून पण दिसते मला एक, ही पिलरची एक लाईन दिसते तिथे. ती नाही, आपली नाहीये. मग कोणाची आहे? नाही, हे आहे पण आपल्याला अजून वाल्यांची असेल. कसली? टीएमसी वाल्यांची असू शकते. मग मधला कोणाचा? मग मधला कोणाचा? मग प्रायव्हेट आहे. नाही, आता एक बघा, तुम्ही एक लक्षात ठेवा, ती बघा मँग्रोव्ह दिसते आपल्याला, ठीक आहे ना, मग प्रायव्हेट होऊ शकत नाही. कळलं ना? इथे पण मँग्रोव्ह आहे, म्हणजे ही पूर्ण क्रीक एरिया आहे. कळलं ना? आणि ते मधला जागेतच आपल्याला क्रीक दिसते तिथे. आपण त्याच्या या बाजूला आलेलो आहोत, कारण हे सगळं कसं झालंय, सिल्टेशन होऊन हे सगळं मँग्रोव्ह एरिया वगैरे पूर्ण हे रिकामी झालेले आहेत. हां, कारण इथपर्यंत दिसते मला मँग्रोव्ह सगळे ग्रो झालेले. बरोबर? तर ते तुम्ही जरा क्लॅरिटी घ्या, कारण इथे पण मला पोल्स काहीतरी दिसते मध्ये, इथे पण पोल्स दिसत आहेत, तर ह्या पोल्स कोणाचा, आणि तिथे जर मँग्रोव्ह येतं हे पूर्ण, म्हणजे बघा, नदी असू द्या, मँग्रोव्ह असू द्या किंवा फॉरेस्ट असू द्या, ते स्वतःच्या डिमार्केशन दाखवूनच देतात की ही माझी जागा आहे. हां, कारण बफर झोन्स जी मी म्हणते, कारण जेव्हा हायटाईड होतो, जिथपर्यंत पाणी जाते तिथपर्यंत ती बफर झोनचा एरिया. मग
तर पण कुठे आपल्याला ते काय माहीतच नाही आहे. तर जरा फाइंड आउट करा. तुम्ही क्लेम करतायत की हा असं ते तसं, असं नको व्हायला. आपल्याला हे पण बघायचं आहे की इथे पण काहीतरी हे टाकलं गेलं आहे, पिलर्स टाकलं गेलं आहे. इथे पूर्ण मँग्रुव्ज दिसत आहेत आपल्याला इथपर्यंत पूर्ण असं राऊंड करून. तर जरा तुमच्या क्लॅरिटी घ्या. ओके ओके ओके. आणि हा जर लँड आपलाच आहे तर ह्या लँडचं नियोजन कसं करणार? कुठपर्यंत गेलं मग आपलं आता? जिथपर्यंत आपल्याला मँग्रुव्ज दिसत आहेत परत तिथे, है ना? पण तिथे कोणतरी माणूस बिणूस आतमध्ये येतात आपल्या फॉरेस्ट लँडमध्ये. काय चाललेलं आहे याच्यावर म्हणजे हे सर्व्हिलन्स काय आहे? कोणी जर काही उलटा सुलटा काही करत असेल, काही त्यांनी लावलं असेल, एन्क्रोचमेंट होत असेल, तर कुठे सर्व्हिलन्स आहे? कारण तिथे माणूस काहीतरी चाललेला आहे. आणि हा जो पाणी घाण सांडपाणी येते, हे कुठून येते, काय आहे? आपल्या फॉरेस्टचा लँड खराब करतंय, सॉईल खराब होतोय, लँड खराब होतोय. सगळं त्यांनी असं असं करून हे वळवलेलं आहे असं दिसतंय मला. ते पॅश्चरवाले इथे कुठेतरी कॅटल शेड असणार, त्यांचंच हे सगळं वळवलेलं असं आहे. आणि कारण तेच काढून घेत आहेत हे पॅश्चरचं पूर्ण गवत. तर बघा ह्याचं पण तुम्ही आता काय नियोजन करणार, काय करणार? हां, कारण इथपर्यंत जर आले आहे आणि तुम्ही म्हणता तुमच्या पिलर इथेच आहे, बरोबर ना? तर मग बफर सोडलं कुठे? बफर एरिया सोडलं गेलं कुठे जर इथपर्यंत आहे तर? बफर एरिया पण पाहिजे ना. तर बफर एरिया तर दिसतच नाही आहे. समजलं ना? लिहून घ्या हे सगळं. आणि मला याच्याबद्दल मग थोडा माहिती लागणार आहे.